कोणावर काहीच कारवाई करू शकत नाही. पांढरा झेंडा आमचा शांतीचा प्रतीक आहे. आमच्याकडे दुसरा पण झेंडा आहे. तर त्या झेंड्यात त्या झेंड्याला नाव आहे लाल कलर दिलेला आहे. त्या लाल कलराच्या झेंड्याले जर आम्ही बाहेर काढू तेव्हा बाहेर कोणी दिसणार नाही. फक्त बंजाराच दिसणार. ना सत्यासाठी ना राजकारणासाठी जीव तळपतो बंजारा अस्तिमेसाठी. मी म्हणणार नाही. मातीत लढवणारी माणसं आहे. खंजिरी घुसत नाही अशी बंजाऱ्याची छाती आहे. आम्हाला कोणाच्या ताटातलं उष्ट पाहिजे नाही. आम्ही कोणाचा पात्रावरचा उचलणार नाही आहो. कायद्याद्वारे स्थापित झालेले आहे. कायद्याद्वारे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आज आमचा जगभरात आंदोलन चालू आहे. आमच्या बंजारा समाजाला माझा एकच निवेदन आहे. आज आपल्याला लढायची वेळ आलेली आहे. लढा. आज लढसान तच उद्या तुम्ही गावात दिसान. इथं तुम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये काही लाभ मिळणार नाही. बंजारा समाजालाच काही लाभ मिळत नाही. हे आमचा कारण काय? मूल पर्याय आपल्याजवळ आरक्षण नाही आहे. आपला आरक्षण आपल्याला हवंच. एस टी कॅटेगरीमधून एस टीमध्ये आपला समावेश झालाच पाहिजे. हाच आमचा बंजारा समाजाचा आज जनताभराला आव्हान आहे. जागो बंजारा निंदेती कामी लागो आरक्षणेर नांदेती. आज आरक्षण रिय तो आपण सवार आपले आरक्षण नमळो तो आपले कोई विचारायचे. अरे कत्ताणू चोट्टावर झोरा वटाय वाळचो एकदम समाजेर झोरा वटाव जनास बंजारा समाज कैलाव. बंजारा समाज केरी हेट झुको कोणी केरी झोरा वटाय कोणी केरी हेट झुको कोणी केरी झोरा वटाय कोणी. सोथारो व्यापार वेतो अंग्रेज सरकार अथरा दहेकूड सरकार बंजारा समाज वाथंग करण चलोगो. आज बंजारा समाज हर राष्ट्रामध्ये बंजारा समाज आहे. हर राष्ट्रामध्ये बंजारा समाज आहे. महाराष्ट्रामध्येच बंजारा समाजाला एक वेगळं स्थान दिलेलं आहे. तो स्थान आम्हाला नवय. आम्हाला एस टी कॅटेगरीमध्ये जागा मिळालीच पाहिजे. हा जागा तुम्हाला द्यावेच लागेल. देवेंद्र फडणवीस साहेबाला आमचा एक निवेदन आहे. भाऊ, आमच्यावर विचार करा आणि विचार देऊन आम्हाला आमचं आरक्षण मिळाला पाहिजे. आम्ही शांती दूत आहो आणि शांतीने आमचं आरक्षण आम्ही मागत आहो. आम्ही कोणाच्या ताटातलं मागणार नाही.